नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. पीएम मोदी यांनी शिवभक्तांची सुद्धा माफी मागितली आहे. माझे संस्कार वेगळे आहेत असं म्हणत माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठं नाही असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलंय. महाराष्ट्र विरोधी दलाने तुमच्या विकासावर, तुमच्या भल्यावर नेहमी ब्रेक लावण्याचं काम केलंय. मी आज तुम्हाला एक उदाहरण देतोय. आपल्या देशाला मोठ्या पोर्टची गरज होती. पालघरच त्यासाठी उपयुक्त जागा आहे. हा पोर्ट प्रत्येक हवामानात काम करू शकतो. पण 60 वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला. काही लोक सुरूच करत नव्हते. 2014 मध्ये तुम्ही आम्हाला दिल्लीत पाठवलं. 2016 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं. 2020 मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकार बदललं. त्यानंतर 2.5 वर्ष या ठिकाणी कोणतेही काम झालं नाही असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी नाव न घेता ठाकरे सरकारवर केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानत वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल. आज आपण वाढवण बंदराचं भूमिपूजन करत आहोत. आपण विमानतळाबाबतचा निर्णय देखील घेतला आणि पालघरमध्ये 3रं मोठं विमानतळ उभारलं तर आपण मुंबईला नक्कीच बदलू शकतो अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आंध्र प्रदेशातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात छुप्या कॅमेऱ्याने हॉस्टेलमधील मुलींचे आक्षेपार्ह अवस्थेतील 300 व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या शौचालयात एक कॅमेरा लपवण्यात आला होता. या कॅमेऱ्याने तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ही घटना घडली आहे. यानंतर विद्यार्थिनींनी रात्रभर आंदोलन करून महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडलाय. पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताने 2 पदके जिंकली आहेत. महिला नेमबाजांनी भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेती अवनी लेखारा हिने पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले आहे. तर भारताची दुसरी नेमबाज मोना अग्रवाल हिने कांस्य पदक जिंकले आहे. दोन्ही नेमबाजांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल SH-1 प्रकारात पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी 2 पदके जिंकणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. अवनीने टोकियोमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.